बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर दुचाकी वाहनांना प्रवेशाची परवानगी नाही. मात्र या नियमांची कोणतीही पर्वा न करता काही तरुण दुचाकी घेऊन थेट एक्सप्रेस वेवर प्रवेश करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. उर्से ते लोणावळा या मार्गादरम्यान काही दुचाकीस्वार एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. विशेष म्हणजे हा प्रकार लपून छपून करण्याऐवजी काही तरुण बिनधास्तपणे दुचाकी चालवत असल्याचं दिसून येते. या तरुणांकडून केवळ एक्सप्रेस वेवरून प्रवास केला जात नसून वाहन चालवताना मस्ती केली जात असल्याचेही व्हिडिओतून दिसत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. एक्सप्रेस वे वरून वेगाने धावणाऱ्या चारचाकी आणि अवजड वाहनांमध्ये दुचाकीस्वाराला अपघात झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांच्या स्वतःच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. दुचाकीस्वारांच्या या बेजबाबदारपणाचा फटका एक्सप्रेस वेवरील इतर वाहन चालकांनाही बसू शकतो. अचानक दुचाकी समोर आल्यास भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना ब्रेक लावणं किंवा वाहनावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते. पोलिसांची नजर चुकवून काही तरुण एक्सप्रेस वेवर दुचाकी चालवत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. नियम असतानाही त्याची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होत आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.